नमस्कार. आजचा विषय आहे आधुनिक डिजिटल युगातील निरोगी वृद्धत्व. आजचे युग तंत्रज्ञान, इंटरनेट, स्मार्टफोन आणि कृत्रिम बुद्धिमत्ता याचे आहे. या डिजिटल युगात वृद्ध किंवा ज्येष्ठ नागरिकांनी या तंत्रज्ञानाशी ओळख करून घेणे आवश्यक आहे. यासाठी त्यांना शरीर आणि मनाचे सक्रिय व कार्यक्षम असणे आवश्यक आहे. ज्येष्ठांना सर्वसाधारण क्षमता प्राप्त करून घेण्याचे उद्दिष्ट ठेवून साधारण 20 मिनिटांचा योग साधना क्रम निवडता येईल. यामध्ये कोणताही ताण न देता सुखमय अशी योगासने, प्राणायाम, यामध्ये दीर्घ श्वसन, अनुलोम विलोम, भ्रामरी प्राणायाम, त्राटक, शवासन, ओंकार पठण आणि प्रार्थना अशा प्रकारे योगाभ्यासाचा क्रम ठेवता येईल. चेअर योग किंवा ॲडॅप्टिव्ह योगांचा अवलंब करून सुद्धा आपल्याला वृद्ध लोक योगासने करू शकतील. डिजिटल युगामध्ये स्मार्टफोन, इंटरनेट यांचा वापर आणि ऑनलाईन सेवांचा वापर स्वावलंबी होण्यासाठी करणे आवश्यक आहे. परंतु स्क्रीन टाईम हा मर्यादित ठेवणे हे सुद्धा गरजेचे आहे. स्क्रीनसमोर जास्त वेळ घालवण्यामुळे शारीरिक हालचाली कमी होतात, मानसिक ताण येतो, झोपेच्या तक्रारी सुरू होतात आणि सामाजिक एकाकीपणा येतो. तसेच सायबर गुन्ह्यांमध्ये ज्येष्ठ नागरिकांना लक्ष्य केले जाते. त्यामुळे ह्या ज्येष्ठ नागरिकांनी ह्या गुन्ह्यांपासून सावध राहणे आवश्यक आहे. आत्तापर्यंतच्या भागामध्ये आपण निरोगी वृद्धत्वासाठी योगाभ्यास पाहिला, ज्यामध्ये शारीरिक क्षमता वाढवणे, मानसिक स्थिरता मिळवणे व भावनिक शांतता मिळवणे हा उद्देश होता. ऐहिक लौकिक गोष्टी ज्या आपण मिळवण्यासाठी आयुष्यभर प्रयत्न करतो आणि त्यातून सुख मिळेल अशी आशा अपेक्षा करतो, त्या पलीकडेही आयुष्यात जे मिळवायचे आहे ते म्हणजे स्वतःला जाणून घेण्याची विद्या, जी सर्वात श्रेष्ठ विद्या आहे. शारीरिक विकासापेक्षा सुद्धा अंतरंग चातुर्याने विकसित करणे हे श्रेष्ठ आहे. हा विकास वय वाढेल तसा उत्तरोत्तर क्रमाक्रमाने वाढला पाहिजे. हा आंतरिक विकास ध्यानधारणेमुळे साधता येतो. आयुष्याच्या शेवटच्या क्षणापर्यंत सक्षम राहण्यासाठी ही युक्ती आहे. यालाच योग असे म्हणतात. वृद्धत्वामध्ये शारीरिक क्षमता कमी झाल्या तरी हा आंतरिक विकास मात्र वाढला पाहिजे. तपस्वाध्याय ईश्वर प्रणिधानानी क्रियायोग. पतंजलींनी अशा प्रकारचा क्रियायोग सांगितला आहे. ह्या क्रियायोगाच्या आचरणामुळे अंतरंगातील परमेश्वराची जाणीव होते. रवींद्रनाथ टागोर यांच्या गीतांजलीमधील प्रार्थनेमध्ये ते असे म्हणतात की, हे माझ्या अंतरंगात वसलेल्या परमेश्वरा, माझे अंतरंग विकसित कर, निर्मळ कर, उज्ज्वल कर, सुंदर, जागृत, सजग, निर्भय, मंगल कर, आलस्यरहित कर, संपूर्ण विश्वाशी माझे नाते जोड आणि मला पूर्णपणे विकसित करो. अशा प्रकारचा जीवनाभिमुख दृष्टिकोन ठेवून जर का योगाभ्यास केला तर ह्या डिजिटल युगामध्ये वृद्धांना श्यामला राईकर यांच्या कवितेत त्यांनी म्हटल्याप्रमाणे अनुभव घेता येईल. त्या असे म्हणतात की, आनंदाचा सागर त्यावरी आनंदाच्या लाटा, योग साधनेमध्ये गवसतो आनंदाचा साठा. अशा प्रकारे आजच्या डिजिटल युगात वृद्धपणी योगाभ्यासाने आनंदाचा साठा गवसू शकतो.